आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। या विचारांच्या सेतूवरती बोलत असताना शेवटी 2 वाक्य फक्त बोलणार आहेत आणि ही 2 वाक्य कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावे एवढी माझी अपेक्षा आहे। सध्या ह्या गेल्या 15 दिवसापासून तुम्ही कोणताही चॅनल सुरू केलात एक बातमी प्रकर्षाने येते आणि त्या बातमीचा कानोरा एखाद्या कीर्तनकाराने घेणं खऱ्या अर्थाने हे बोलावं की न बोलावं हा भाग वेगळा आहे, पण माणूस म्हणून माणसाच्या वेदना मात्र समजून घ्याव्यात ही अपेक्षा आहे। आणि तो खऱ्या अर्थानं आजपर्यंत उपेक्षित राहिलेला घटक जर कोणता असेल तर माझ्या एसटीचा ड्रायव्हर, माझ्या एसटीचा कंडक्टर आणि कर्मचारी आहे। सध्या त्यांच्या संपामुळे आपण म्हणतोय की आज परिस्थिती भिन्न आहे, आज परिस्थितीनं खऱ्या अर्थानं ताशेरे ओढलेत, पण विचार करावं या कोरोनाच्या काळामध्येही हजारो आमचे एसटी बांधव कोरोनानं बळी पडले। काय गरज होती हो? खऱ्या अर्थाने ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर असतील, माझे एसटीचे ड्रायव्हर असतील, रात्रंदिवस आपली सेवा बजावतायत। जर आत्ताच्या या 20 वर्षांचा काळ पाहिला काय पगार आहे हो? आयुष्याच्या शेवटी एसटी ड्रायव्हर आपल्या घरी जर काय घेऊन जात असेल ना, आयुष्यात ज्या काळात त्याला त्याच्या कुटुंबाला त्याची गरज होती त्या दिवशी मात्र तो एसटीच्या शीटवरती होता, कारण ते लाल परी त्याच्या जीवनाची लक्ष्मी होती। त्या लक्ष्मीसाठी घरची लक्ष्मी सुद्धा तो विसरला, पण ज्या दिवशी त्याला काहीतरी देण्याची वेळ आली सरकारचा हात मात्र मागाला। अरे खऱ्या अर्थानं आयुष्याचं रणकंद करत असताना त्यानं मनक्याचा विकार स्वतःला ओढवून घेतला। आयुष्याच्या शेवटी जाताना सर्दी ताप खोकला घेऊन शेवटी खाटेवर बायको समोर गेला, पण हे सगळं करत असतानाही त्याने खऱ्या अर्थानं आपली सेवा ही जणू काही कर्मयोग ज्ञानेश्वरीचा साधला। पण आयुष्यात जेव्हा देण्याची वेळ आली आमचा खिसा मात्र मोकळा झाला। खऱ्या अर्थानं एसटी ड्रायव्हरचं जीवन काय हो? सकाळी जर घरातून तो निघाला ना महाराज, तर कमीत कमी तुमचा मुलगा जर पुढे निघाला, अहो आम्ही आमचं सांगतो महाराज, 500 किलोमीटरचा प्रवास करताना घरून एकदा तरी बायकोचा फोन येईल। तुम्ही जर प्रवासाला निघाले तर तुमच्या 10 वेळा तुम्हाला फोन येतो। तो एसटी ड्रायव्हर सकाळी उठल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मात्र त्या रस्त्यावर धावत असतो आणि रस्त्यावर जर त्याला काही झालं दुसऱ्या दिवशी एक श्रद्धांजली देऊन आम्ही मात्र थांबत असतो। कुणाच्या तरी लेकीचं कुणाच्या तरी बायकोचं आयुष्य मात्र कायमचं उद्ध्वस्त होत असतं। एखादा बाप असेल ना महाराज, अरे असे अनेक एसटी ड्रायव्हर आहेत ज्यांचे आई वडील आज पॅरालिसने ग्रासलेत, ज्यांना फारसं चालता येत नाही, त्यांच्या जगण्याचा आधार एकमेव मुलगा आहे, तोही रोज फक्त क्लच ब्रेकवरती आणि हातामध्ये खऱ्या अर्थानं घेर घेऊन आयुष्याचे घेर टाकतोय, पण ते घेर टाकता टाकता मात्र त्याच्या प्रपंचाचा घेर निखळून पडतोय, नवे नवे ते चाक निखळून पडतंय, याकडे लक्ष नाही। म्हणून खऱ्या अर्थानं हात जोडून एक विनंती करतो, थोडा त्रास होईल पण खऱ्या अर्थानं एक माणूस म्हणून तरी माझ्या सगळ्या एसटी बांधवांना आपण सहकार्य करावं एवढी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। कारण त्याच्या जगण्याचा आधार विचार जर केला ना, प्रत्येक क्षण प्रत्येक जीव खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षणी जीव ज्याचा ओलीस आहे, ओळखलत का महाराज? तो माझ्या एसटीचा ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे। आयुष्याचा रणकंद करताना आयुष्याची 25 वर्ष खऱ्या अर्थानं त्याने शिक्षणासाठी घालवली आणि 25 वर्षानंतर त्यानं लाल परीत आपली लक्ष्मी पाहिली। लाल परीच्या शीटवरती बसताना लेकराचा फोन आला। अरे खऱ्या अर्थानं पुण्यातून तो मुंबईला निघाला होता, पण लेकराचा वाढदिवसाचा केक मात्र पिशवीत होता। मुंबईतून येताना लेट झाला, रात्रीच्या 12 वाजले, त्याच्या लेकानं फोन केला। बोबड्या बोला त्याचं लेकरू बोललं, बाबा केक आणणार ना? बाबा तुम्ही घरी येणार ना? त्या बापानं डोळ्यातले अश्रू पुसले आणि खऱ्या अर्थानं त्यानं सांगितलं हो बाळा, पण त्याला माहित होतं शेवटी मच्छरांमध्ये एसटीतच झोपायचंय, पण डोळ्यातले अश्रू कुणाला दिसू नये म्हणून त्यानं गाडीचा वायफर चालू केला। अरे खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनाची अशी अवस्था होती, स्वतःचा जन्म देणारा बाप गेला, ज्या दिवशी बाप पुण्यात गेला तो जळगावला लाल परीत बसला होता। ज्या बापानं त्याचं जीवन घडवलं त्या बापाच्या अंत्यविधीला सुद्धा तो आला नाही, कारण लाल परी त्याच्या जीवनातली लक्ष्मी होती, तो तुमच्या माझ्यासाठी जगत राहिला। अरे आयुष्याचा रणकंद करून 55 वर्षापर्यंत नोकरी केली आणि 55च्या पुढच्या आयुष्यात तो काय घेऊन घरी येतोय हो? खऱ्या अर्थानं गुरकुर वाजणारे गुडघे, मनक्यात पडलेले गाळे, अरे आयुष्याच्या शेवटी पित्ताचा विकार घेऊन दुसरं त्याच्या आयुष्यात काय? मग कमीत कमी जर तो ह्या गोष्टी घेऊन घरी येतोय, विचार करा या देशातला आमचा पोलीस बांधव आंतरिक दृष्टीने तुमची माझी सेवा करतोय, देशासाठी लढणारा आमचा आर्मी बांधव खऱ्या अर्थानं देशाच्या सीमेचं रक्षण करतोय आणि खऱ्या अर्थानं हाच एसटी ड्रायव्हर
प्राणपणानं स्वतःच्या आता स्टिअरिंग धरून तुमच्या माझ्या 100 खऱ्या अर्थाने एका एसटी 100 जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या जीवाचं रक्षण करतोय, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि आमच्या जीवाचं रक्षण करणाऱ्याला अरे त्याचा जीव आनंदानं जगावा म्हणून जर या एसटी कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं साथ देऊयात आणि या संपात खऱ्या अर्थानं माणूस म्हणून तरी सहभागी होऊयात.